काल गंगासागर तीर्थक्षेत्राचं दर्शन घेतल्यानंतर आज आपण कोलकाता शहर फिरणार आहोत। 51 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ कालीघाट कालीमाता मंदिर याचं दर्शन घेणार आहोत। शक्तिपीठ माता सती यांचे पिता प्रजापती दक्ष यांनी आयोजित केलेल्या यज्ञात सती मातेचे पती भगवान शिवशंकर यांचा सर्व देवांसमोर प्रजापती दक्ष यांनी अपमान केला। सती मातेने त्यामुळे यज्ञात उडी मारून आत्मदहन केले। हे पाहून शोकाकुल अवस्थेत शिवजी सती मातेचे प्रेत घेऊन अवकाशात तांडव करू लागले। त्यामुळे सृष्टीचे चक्र बिघडू शकत होतं। हे जाणून श्रीहरी विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने शिवशंकरांच्या नकळत माता सती यांच्या शरीराचे तुकडे केले। ते तुकडे शिवशंकर अवकाशात तांडव करीत असता पृथ्वीवर जिथे जिथे पडले तिथे देवीची शक्तिपीठ निर्माण झाली। त्यातलंच हे एक शक्तिपीठ आहे कालीघाट कालीमाता मंदिर। तिथे माता सतीच्या उजव्या पायाची बोटं पडली होती। नमस्कार मंडळी, मी सुदर्शन म्हात्रे सर्वांचं स्वागत करतो आपल्या सुदर्शन म्हात्रे व्लॉग्स या चॅनलवर। आज आपल्या जगन्नाथपुरी सिरीजचा 4था दिवस आहे। जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर पटकन सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे सुदर्शन म्हात्रे व्लॉग्स। नमस्कार मंडळी, मी सुदर्शन म्हात्रे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो सुदर्शन म्हात्रे ब्लॉग जे आपल्या चॅनलवर आपली जगन्नाथपुरीची सिरीज चालू आहे। आता आम्ही सकाळी सकाळी उठलोय, 6 वाजलेत। आता आम्ही रेडी झालोय। आता मी कोलकाता शहर फिरणार आहोत। सकाळी सकाळी निघतो आम्ही। बघू शकता इथे मंदिर आहे आणि तिथे ते तळं होतं, त्याचा मी छोटासा शॉट घेतलाय। बघू शकता पब्लिक इथे पूर्ण आहे। आता निघतो आम्ही कोलकाता शहर फिरायला। चला जाऊया, आज बघूयात कोलकाता शहर आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर। दादा काय बोलशील? काय बोलशील? सुरजेमध्ये बोलाल, मला काय बोलता येत नाही, मी डायरेक्ट सांगतो तुला। हा ऑर्गनायझर आहे आमचा। सकाळी सकाळी ग्रुप फोटो सेशन चालू आहे। बघू शकता ग्रुपच्या महिला मंडळ। सकाळी सकाळी फोटो सेशन चालू आहे ग्रुपचा, बघू शकता। आपल्याला आपण या ठिकाणी आलेलो कुठे? गंगासागर। आता आपलं गंगासागर कपिल मुनी दर्शन होऊन आता आम्ही पुढच्या कालीघाटाला चाललो आहोत। तरी सर्व प्रवाशांना सुखरूप प्रवास व्हा हे माऊलींच्या चरणी अर्पण। कुंडली की जय। चला बस मध्ये ऑन द वे कोलकात्यातील कुठल्या तरी परिसर, कुठलं तरी मंदिर असेल। कोलकात्यामधल्या पहिल्या स्पॉटला आलेलो आहे आपण, स्वामीनारायण टेम्पल। बघू शकता माझ्या मागे। आतमध्ये जाऊन बघूच आपण। मस्त बांधकाम दिसतंय, लेटेस्ट आहे। स्वामीनारायण टेम्पलला आपण आलोय, चालत जातोय। आतमध्ये जायची एंट्री पुढून आहे। बघू शकता क्लीन आहे एकदम एरिया। कोलकाता सिटी आवडली मला। भारतातले जे 4 मेट्रो सिटीज आहेत, मुंबई आपली, आमची मुंबई, त्याच्यानंतर दिल्ली विद्यमान राजधानी भारताची, चेन्नई, जुनं मद्रास आणि आत्ताचं हे कोलकाता, हे 4 मोठी शहर आहेत। पण कोलकाता शहर एवढं स्वच्छ म्हणजे एकदम भारी वाटलं मला, नवी मुंबईसारखं आहे। बघू शकता क्लीन, एकदम क्लीन आहे। मंदिराचं स्ट्रक्चर बघू शकता, राम मंदिरासारखं स्ट्रक्चर। मंदिराचं नाव स्वामीनारायण टेम्पल आहे, कोलकाता शहराच्या जवळ आहे। बघू शकता मंदिर। जवळ जाऊन दाखवतो, पण डिट्टो म्हणजे एकदम राम मंदिरासारखंच आहे। स्टेअर्स, हा स्टॅच्यू, स्ट्रक्चर बघा, स्ट्रक्चर सुंदर।
स्थापत्यकलेचा अद्भुत नमुना दिसतोय. टुरिस्ट बघू शकता, भरपूर टुरिस्ट आहेत. मला तर मंदिराचं स्ट्रक्चर आवडलं. अयोध्येत गेल्यावर अयोध्येचा राम मंदिर पण असाच असेल, तो भला मोठा आणि भव्य असेल. भारीच मंदिर बघू शकता. फोटोग्राफी चालू आहे. फोटोग्राफर मुख्य मंदिरामध्ये फोटोग्राफी अलाउड नाही आहे, व्हिडिओग्राफी सुद्धा अलाउड नाही आहे, परमिशन नाही तिकडे. फोटोग्राफी अलाउड नसल्यामुळे मी बाहेरूनच दाखवले मंदिर, बघू शकता. स्वामीनारायण मंदिराच्या इनसाइड बघू शकता तुम्ही. आता आपण मंदिराच्या बाहेर पडतोय, स्वामीनारायण मंदिराच्या बाहेर पडतोय. चला आता बाहेरून व्ह्यू दाखवतो तुम्हाला. चला, स्वामीनारायण मंदिराचं दर्शन झालं. आता आपण दुसऱ्या स्पॉटला चाललो कोलकात्याच्या. बघू शकता आपण निघतो इथून. माझ्यासोबत म्हणजे आमच्या ग्रुपसोबत महाराष्ट्र पोलीस दलातली एक महिला इथे आहे, म्हणजे माझ्या गावातलीच आहे ताई. कसं वाटतंय तुला कोलकाता शहर आणि हा मंदिर कसं वाटला? स्वच्छ आहे ना एकदम स्वच्छ, सुंदर आणि मनाला एकदम आकर्षित करणारा. खूप छान इथे असं एकदम फ्रेश वाटतंय. शहराबद्दल काय वाटतंय? वेस्ट बंगाल आणि कोलकाता काय वाटतंय तुला? आपण बसमध्ये बसलो, कसं वाटलं तुला शहर? म्हणजे स्वच्छ काय मुंबईपेक्षा तरी चांगलंच वाटतंय. इकडनं गंगासागरला गेलो तिकडे एवढं काही स्वच्छ वाटलं नाही, पण आता मेन सिटीला आलो आहे. एकदम स्वच्छ वाटतं, सुंदर वाटतं आणि मनाला एकदम छान फ्रेश वाटतं इथे. आणि देवाचं दर्शन घेऊन एकदम प्रसन्न वाटतं. हिच्यामुळे आम्ही सुद्धा सुरक्षित फील करतोय. महाराष्ट्र पोलिसांमध्ये आहे ना ती. आपण आता उतरलेलो आहोत कोलकाता सिटी, बघू शकता. काली माताच्या दर्शनाला चाललोय आपण. कोलकाता शहर बघू शकता. चला आता जाऊन दर्शन घेऊ. शक्तिपीठांमध्ये येतोय. भरपूर गर्दी आहे, बघू शकता. गर्दीच गर्दी. चला आपण दर्शनाला चाललो आता महाकालीच्या मंदिरामध्ये. बघू शकता भरपूर गर्दी आहे इथे. लाईनच लाईन आहे, खूप टाइम लागेल. बघूया आता कसं दर्शन होतं इथे. मंदिर आलेलं आहे, बघू शकता. मंदिर मेन एंट्रन्स आहे मंदिराचा.
आपलं झालं कालीमातेच्या मंदिराचं दर्शन. भरपूर गर्दी होती, बघू शकता खूप गर्दी आहे इकडे. झालं कसं तरी दर्शन. चला आता आपण पुढच्या प्रवासाला निघूया. हे दादा आपले पुजारी आहेत, बघू शकता. आम्हाला फुलं दिली, माझ्या पण लावलंय. चला दर्शन घेऊन निघतो आपण. हे पुजारी आहेत मंदिराच्या आतमधले, येत आहेत. चला आता निघूया आपण. हे फक्त कलकत्त्यामध्येच बघायला भेटते आपल्याला. आजही ते ट्रेन चालते, ब्रिटिश चालीने सर्व, बघू शकता. कालीघाटातील काली मातेचं दर्शन घेतल्यानंतर आपण दुसऱ्या ठिकाणी आलोय. बघू शकता माझ्या मागे एक मंदिर आहे, मंदिर दिसलंय मला. तर आपण आता दर्शन घेऊ तिकडे. कोलकात्याने आज लास्टचा दिवस आहे आपला आणि हा तिसरा ठिकाण आहे. बघू शकता साऊंडचा आवाज येतोय. भजन लावलेत, बेंगाली लँग्वेजमध्ये आहेत. आतमध्ये प्रवेश करतो आता आपण. बघू शकता आतमध्ये प्रवेश केला आपण. पहिलं मंदिर, आहा, बंगालमध्ये महाराष्ट्रातील शिर्डीच्या साईबाबांचं मंदिर आहे. ओम साईराम. बघू शकता हे मंदिर रेअरली बघायला भेटतं. बघू शकता श्री नवग्रह मंदिर, नवग्रहांचं मंदिर आहे इथे. बघू शकता लॉक आहे. पंचमुखी मारुतीचं मंदिर आहे. बजरंगबली की जय. श्री रामा व्यंकटेश्वर बालाजी मंदिर 1922, 100 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. चला गणपती बाप्पा मोरया. सर्वप्रथम दर्शन तर आपल्याला गणेशाचंच होते. तर आकर्षक मूर्ती बघू शकता. बालाजींचं रूप, द्वारपाल बघू शकता. भगवान रामाचं हे एक छान मंदिर आहे. बघू शकता भगवान राम, सीता मैया जे आपल्या डाव्या साईडला आहेत ते लक्ष्मण भगवान आहेत आणि इकडे भरत आणि शत्रुघ्न रामाचे बंधू आहेत. बघू शकता तुम्ही. आणि हे द्वारपाल. पंडितजी आलेले आहेत, आपल्याला प्रसाद देत आहेत. बघू शकता. इसको क्या बोलते? इसका भगवान का चरण है. ओके ओके. इसका शतकोत्रम बोलते हैं. हाँ. ये चना ओके. ये इलायची, लवंग, दालचीनी उससे बना. हे भगवानचे चरण आहे आणि जे तुम्ही इथे दर्शनाला येते ना त्यावेळी ते त्यांच्या डोक्यावर लावतात हे पंडितजी. आपण त्याच्याकडनं आता माहितीच घेऊ मंदिराच्या बाबतीत. त्या पंडितजींना मी रिक्वेस्ट केली मंदिराबद्दलची थोडी माहिती द्या, माहिती देत आहेत. चला आता त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊ. मंदिर के बारे में बताइए ना सर. मंदिर तो 1922 में प्रतिष्ठा किया इधर भगवान. पहले इधर राम जी था. जब अभी पार्किंग देख रहे हैं ना उस तरफ बालाजी था. ओके. पूरा साउथ लोग इधर 10,000 फैमिली लोग थे इधर पहले. उन सब लोग मिला के बालाजी को और राम जी का प्रतिष्ठा किया था. ओके. तो इरकान कंपनी से रिक्वेस्ट करने के बाद ये ज़मीन उन लोग दिया है. उसके बाद ये मंदिर प्रतिष्ठा किया था 1922 में. 1942 में रिमॉडलेशन करके पूरा इतना जो मंदिर है ये सब प्रतिष्ठा हुआ है. यहाँ पे उत्सव कब होता है? जन्म कार्तिक राम जन्मी हम लोग का कार्तिक महीने में. ओके. कार्तिक महीना में हम लोग का ब्रह्मोत्सव होते हैं. मतलब भगवान का प्रतिष्ठा जब हुआ था हाँ. उसी हिसाब से मुहूर्त निकालते हैं. ओके.
ऐसे नॉर्मल वैकुंठ एकादशी श्री राम जन्माष्टमी नहीं तो कृष्णाष्टमी ऐसे आता है, इसका अलग होता है। जब राम जन्मदिन का आता है उस समय श्री राम नवमी में भगवान का सुबह पंचामृत से अभिषेक करके राम जी का, शाम को कल्याणोत्सव करते हैं। फिर ऐसे कृष्णाष्टमी आएगा तो भगवान का, श्री कृष्ण भगवान छोटा मूर्ति है पंचलोक का, पंचधातु का, उसका अभिषेक करके झूला में रखेगा भगवान को। इसे हर समय स्पेशली पूजा होती है इधर। सुबह 6 बजे से खोलते, शाम को दोपहर 11:30 बजे तक रहता है मंदिर। फिर शाम को 4 बजे से 7:30 बजे तक रहता है। शनिवार रविवार सुबह 12 बजे तक, शाम को 8 बजे तक रहता है मंदिर। थँक्यू. दर्शन झालं. आता आपण चाललो शालिमार स्टेशनला. शालिमार स्टेशनवरून आपल्याला 7:10 पुरी ट्रेन आहे, एक्सप्रेस आहे, पुरी एक्सप्रेस. तिकडनं आपण आता जगन्नाथपुरीला निघतोय. स्टेशनला आता जायचं आहे. चालतच चाललो आहे, मंदिराजवळच होतं स्टेशन. स्टेशन आल्यावर तुम्हाला दाखवतो. चला आता जाऊया. स्टेशन बघू शकता, शालिमार स्टेशन. इकडून आपल्याला शालिमार टू पुरी एक्सप्रेस 7:10 संध्याकाळी. 17:07 झालेत आता. भरपूर वेट करायचं आहे. स्टेशनच्या आतमध्ये आता आपण प्रवेश करणार आहोत. बघू शकता मशीन्स. बघू शकता आमची ट्रेन आली आहे शालिमार टू पुरी. आता आम्ही पुरीला निघतोय. चला आता डायरेक्ट जगन्नाथपुरीलाच भेटू. आमची ट्रेन आली आहे पुरीची. आता सरळ जगन्नाथपुरीलाच भेटू. आजची मी व्हिडिओ इथंच एंड करतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा सुदर्शन म्हात्रे ब्लॉग्स या आपल्या चॅनलला. तोपर्यंत मंडळी तुमचं आमचं नातं काय. जय जिजाऊ, जय शिवराय.